राज्यसभा पाहिजे कोणाला? मला. अमुक अमुक पद पाहिजे. अच्छा अच्छा, कोणाला द्यायचंय? मला. दिल्लीला जायचंय, मंत्रीपद पाहिजे. अच्छा, कोणाला द्यायचंय? मला. सगळं हे ना मला पाहिजे. म्हणजे यांना काही मिळालं की आमच्या दलित बांधवांच्या समाज म्हणजे दलित समाजाचं भलं, आणि यांना काही नाही समजा दिलं तर दलित समाजावरती अन्याय. हेच राजकारण गेली 40 वर्षे हे आजपर्यंत करत आलेले आहेत. आमच्या दलित बांधवांना फसवत आलेले आहेत. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने फसवत आलेले आहेत. नुसती जातीपातीची राजकारण करत बसायची महाराष्ट्रभर आणि स्वतः काही दुसरं काही करायचं नाही. मग मध्ये टूम काढायची, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मध्यंतरी मी ही गोष्ट गेल्या वर्षी मी जेव्हा कधी मी महाराष्ट्रात मी 5-6 सभा जेव्हा घेतल्या होत्या त्यावेळेला मी अमरावतीला कुठेतरी मी ही गोष्ट बोललो होतो. म्हटलं आता पुढे हे आरक्षणाचे विषय काढतील, जाती जातीमध्ये म्हटलं हे राजकारण सुरू करतील आणि पुन्हा हा आरक्षणाचा विषय मराठा समाजाबद्दल नाही, मराठा समाजातल्या मुलांबद्दल मुलींबद्दल यांना असता नाहीये. ह्यांचं फक्त राजकीय फक्त गणित जुळलं पाहिजे. त्यांच्या नोकऱ्यांचा विषय नाही, त्यांचा अजून काही विषय नाहीये. मी म्हटलं आता बघा काय करतील. बरोबर 1 महिनाभरानंतर तिकडे मुंबईमध्ये मोर्चा काढला. मोर्चाला सामोरं कोण कोण गेलं? काँग्रेसचे नेते होते, एनसीपीचे नेते होते, भारतीय जनता पक्षाचे नेते होते, शिवसेनेचे नेते होते, सगळे होते. मग माझ्याकडे काही लोक आले, मराठा आरक्षणाच्या संदर्भातले माझ्याकडे काही लोक आले. मला बोलले तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, तुमचं काय म्हणणं आहे? मी म्हटलं अहो मला एक पहिली गोष्ट सांगा. म्हटलं त्या दिवशी जो मोर्चा निघाला त्या मोर्चाला म्हटलं सगळ्या पक्षांचे लोक तिकडे हजर होते? म्हटलं होते की नव्हते? मला बोलले होते. म्हटलं काँग्रेस, एनसीपी, शिवसेना, भाजपा, म्हटलं हे चारही पक्षाचे लोक तिकडे होते? मला बोलले होते. म्हटलं मग अडलं कुठं? जर चारही पक्षांनी जर समजा तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे तर करून टाका. होत का नाहीये? कारण करायचं काहीच नाहीये. विषय तसाच ठेवून द्यायचा आहे ज्याच्यातनं फक्त डोकी तापवायची आहेत आणि मतं मिळवायची आहेत. करायचं काहीच नाही या लोकांना, इच्छा काहीही नाही यांची. फक्त जाती जातीमध्ये विष कालवायचं, माथी भडकवायची आणि मतं फक्त मिळवायची, एवढा एकमेव उद्योग यांचा चालू आहे. म्हणून महाराष्ट्राची आज ही हालत झालेली आहे.